आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी। महायुतीतल्या धुसफूस ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। अजित पवार निधी देत नाहीत या मुद्द्यावर शिंदेंनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती। आता त्याच अजित पवारांच्या अर्थ खात्याने शिंदेंच्या कोट्यात असलेल्या सामाजिक खात्याचा निधी लाडक्या बहिणींकडे वळवल्यानं मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय। सामाजिक न्यायाचा निधी कायद्यानुसार वळवता येत नाही असं संजय शिरसाट म्हणाले। याआधी परिवहन मंत्र्यांनी देखील अर्थ खात्यावर ताशेरे ओढलेले। परिवहन खात्याच्या निधीसाठी आपण दर आठवड्याला अर्थ मंत्रालयात ठाण मांडून बसणार असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं होतं। तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते। हे महाबाग कोण? हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत। या शकुनीने केलेलं हा काम आहे। हे करतात हे सर्व। त्यांच्यावर तर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे ना। आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही, परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे। फायनान्समध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो, आमचा तो अधिकार आहे। दरम्यान संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्याला शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी दुजोरा दिलाय। लाडकी बहीण योजनेमुळे सर्व खात्यांना निधीबाबत कसरत करावी लागते असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणतात। बजेटमध्ये हवी तशी निधीची उपलब्धता नव्हती असंही त्यांनी म्हटलंय। खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते ही वस्तुस्थिती आहे। यामुळे या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही। थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली, हे खरं आहे। परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली, आता निश्चितपणे गाडी रुळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही, सगळ्या सेक्टरला जी काही घोषणा केली आहे, बजेटमध्ये तरतुदी केल्या आहेत, त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धता सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणानं होईल। दरम्यान संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांनंतर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकात मोडल्या जातात त्यांना त्या घटकातून निधी देण्यात आल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे। निधी देत असताना लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला। ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात, त्या घटकात मोडतात, त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिला। ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय ते असं काही वाटत नाही आणि हा निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज गौरव